नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनःपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, सायली आता अर्जुनसाठी डबा घेऊन निघत असते. तर अस्मिता सायलीला विचारते, सायली ग काय करतेस? सायली म्हणते, काही नाही, यांच्यासाठी डबा घेऊन जायचं आहे ना. तर प्रतिमा म्हणतात, म्हणजे अर्जुनला रोज खर्चच खायला मिळतंय ना? तर सायली म्हणते, इतक यांच नशीब कुठे आहे? परंतु आज चैतन्य भाऊजीने खास परवानगी काढली आहे आणि म्हणूनच आज त्यांना खर्च जेवण मिळणार आहे. तर अश्विन विचारतो, मग मी येऊ का? तर सायली म्हणते, नाही नको चैतन्य भाऊजी, आता मी जाते. परंतु नंतर तुम्हाला यावंच लागेल कारण आईसारखा हट्ट करतायत यांना भेटण्यासाठी. त्यांना मी खूप समजावण्याचा प्रयत्न केला पण त्या स्वतःला खूप त्रास करून घेतायत. तर अस्मिता म्हणते, खरं आहे ग, मम्माने या सगळ्याच खूप टेन्शन घेतलंय. तिला खूप त्रास होतो आणि मम्मा आणि डॅडना अर्जुनला भेटू देत. तर सायली म्हणते, हो अश्विन भाऊजी, थोड्या वेळानंतर तुम्ही आई आणि बाबांना घेऊन पोलीस स्टेशनला या. असं म्हणत आता सायली पोलीस स्टेशनला निघालेली असते. परंतु इथे मात्र खरंच सर्वच जण अस्वस्थ असतात. सगळ्यांनाच अर्जुनच्या बाबतीत खूप वाईट वाटत असतं. तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं, पोलीस स्टेशनमध्ये इन्स्पेक्टर पाटकर यांच्या चेहऱ्यावरच बघून अर्जुन त्यांना म्हणतो, काय झालं? रिपोर्टमध्ये कुठल्याही प्रकारचा माझ्याविषयी तुम्हाला काहीच पुरावा सापडला नाही ना? म्हणजे माझ्यावर संशय यावा असं काहीच सापडला नाही ना? इन्स्पेक्टर पाटकर काहीच बोलत नाहीत. अर्जुन म्हणतो, नको बोलूस, दिसतंय ना तुझ्या चेहऱ्यावर जे 12:00 वाजले आहेत ना त्यावरून सगळं काही कळतंय. कस आहे ना इन्स्पेक्टर पाटकर, तुम्ही कितीही शोधण्याचा प्रयत्न करा पण हाती काहीच लागणार नाही. कारण इन्स्पेक्टर पाटकर तू अंधारात तीर मारतोयस आणि त्यामुळे तुझ्या हाती काहीच लागणार नाही. मी अर्जुन आहे आणि अर्जुन निर्दोष आहे. कारण मी तो खून केलाच नाही. आणि आपली सिस्टम कधीही निर्दोष व्यक्तीला शिक्षा होऊ देतच नाही. आणि मी तर निर्दोष. त्यामुळे तू कितीही पुरावे शोधण्याचा प्रयत्न कर पण हाती मात्र काहीच लागणार नाही. आता इन्स्पेक्टर पाटकर चिडतात आणि अर्जुनला म्हणतात, तूच खून केलायस. तू निर्दोष नाहीयेस. आणि हा खून 10-11च्या दरम्याने झाला आहे. आणि तू त्यावेळी खरी नव्हतास. तू म्हणतोयस की तू तुझ्या बायकोसोबत आईस्क्रीम खाण्यासाठी गेला होतास. परंतु ही गोष्ट जर खरी नसेल तर? आता अर्जुन इन्स्पेक्टर पाटकर यांच्याकडे पाहतो आणि हसू लागतो. अर्जुन इन्स्पेक्टर पाटकर यांना म्हणतो, खून 10 ते 11च्या दरम्याने झाला असेल तर मी हे सहज प्रूफ करू शकतो की त्यावेळी मी माझ्या बायकोसोबत आईस्क्रीम पार्लरमध्ये होतो. ज्या आईस्क्रीम पार्लरमध्ये मी आईस्क्रीम खायला गेलो होतो, त्या आईस्क्रीम पार्लरमध्ये तुम्ही चौकशी करू शकता. असं म्हणत आता अर्जुन इन्स्पेक्टर पाटकर यांना चांगलंच सुनावतो. अर्जुन पुढे म्हणतो, मी ज्या पार्लरमध्ये आईस्क्रीम खाण्यासाठी गेलो होतो, त्या आईस्क्रीम पार्लरच्या मॅनेजरशी तुम्ही बोलू शकता. ते नक्कीच साक्ष देतील आणि त्यांची साक्ष उपयोगीही ठरेल. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं सीसीटीव्ही फुटेज. सीसीटीव्ही कॅमेरे असतीलच ना तिथे? आणि तुम्हाला बघितल्यावर नक्कीच देतील ते. असं म्हणत अर्जुन आता इन्स्पेक्टर पाटकर यांना एका गोष्टीचे चांगले खुलासे करून देत असतो. आणि म्हणतो, काय झालं विचार करतोयस? 10-11च्या दरम्यान मी खरंच कुठे असेन तुला नाही कळणार. पण मी सांगतो, 10-11च्या दरम्यान खून झालाय. तो खून मी केला नाही. त्यावेळी मी कुठे होतो हे मी सहज कोर्टात प्रूफ करू शकतो. आता इन्स्पेक्टर पाटकर यांना मात्र काहीच सुचत नसतं. ते मनाशीच म्हणतात, मी कितीही वेडेवाकडे प्रश्न विचारले तरी हा माणूस काही फसणार नाही. अगदी शतापीने आणि हुशारीने उत्तर देतोय. इन्स्पेक्टर पाटकर यांना जे उत्तर अपेक्षित असतं ते काही अर्जुनकडून मिळतच नसतं. इन्स्पेक्टर पाटकर चिडतात आणि म्हणू लागतात, हवालदार याला आत टाका. अर्जुन स्वतःहून उठून आता जेलमध्ये जाण्यासाठी निघून जातो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सचिन डवोकेट यांना घेऊन महिपत शिकरे यांना भेटण्यासाठी आलेला असतो. आता डवोकेट महिपत शिकरेंना म्हणतात, महिपत साहेब केसमध्ये काय काय प्रॉब्लेम येऊ शकतात हे आलंय ना तुमच्या लक्षात? तर महिपत शिकरे म्हणतात, आलंय माझ्या लक्षात. असे खूप केस लढले आहेत मी. अशा खूप केसेस मी बघितले आहेत. त्यामुळे या गोष्टींच मला काहीच वाटत नाही. तर आता महिपत शिकरेंना सचिन म्हणतो, अण्णा आपलं उद्या पहिली हिअरिंग आहे. देशमाने वकिलांनी जे काही पॉइंट सांगितले आहेत ते नीट लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणेच उत्तर द्या. महिपत शिकरे म्हणतात, काळजी नाही करायची. दीक्षित आम्हाला सोडवण्यासाठी इतका आटापिटा करतो म्हटल्यावर आम्ही तुला विसरणार का? नाही, शक्यच नाही. आता हे सगळं काही नागराजने ऐकलेलं असतं. नागराज सगळं काही ऐकून घेतो आणि मग म्हणतो, वा प्लॅनिंग छान आहे तुमचं, अगदी फर्स्ट क्लास. पण हे सगळं काही मैपतला सोडवण्यासाठी आहे ना? माझं काय? माझ्या बाबतीत काही विचार केलाय की नाही? म्हणजे मला सोडवण्याच्या बाबतीत तुम्ही काय विचार करताय? तर सचिन नागराजला म्हणतो, त्याचं काय आहे नागराज अंकल,
तुम्हा दोघांना जर एकत्र सोडवण्याचा प्रयत्न केला तर ते सगळ्यांच्या नजरेत येईल आणि मग मात्र तुम्हा दोघांची सुटका करणं कठीण होईल. म्हणून आपण असं करूया की अगोदर अण्णांना बाहेर काढण्यावर फोकस करूया. एकदा का अण्णांना बाहेर काढलं की मग तुमच्या कामावर फोकस करायचा. तर महिपत शिकरे म्हणतात, हो असंच करायचं आहे. आणि नाग्या, अरे टेन्शन कसलं घेतोयस? टेन्शन घ्यायचं नाही रे नाग्या. दीक्षित म्हणाला ना, तो तुला सुद्धा सोडवणार. सचिन अण्णांना म्हणतो, अण्णा एक इश्यू आहे, फक्त थोडी कॅश हवी होती. म्हणजे जजला आणि सरकारी वकिलांना थोडे पैसे देण्यासाठी पैसे हवे होते. तर आता अण्णा म्हणतात, रोकड मिळून जाईल. फक्त तो अर्जुन सुभेदार आडवा नाही आला पाहिजे. तर आता सचिन हसतो आणि म्हणू लागतो, त्या अर्जुन सुभेदाराचा काटा परस्परच काढला आहे. कारण त्याला तर एका खुनाच्या आरोपाखाली अटक झाली आहे. आता हे ऐकताच नागराजलाही धक्का बसतो. नागराज म्हणतो, काय बोलतोयस काय? तर महिपत शिकरे सचिनला म्हणतात, अर्जुन सुभेदारने खून केला? आणि कोणाचा? सचिन म्हणतो, नाही, त्याने खून केला नसेल. परंतु खुनाच्या आरोपाखाली त्याला अटक झाली आहे. हे मात्र नक्की. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, आता अर्जुनने सांगितल्याप्रमाणे अर्जुनला एक स्पेशल रूम दिली जाते. आता त्या स्पेशल रूममध्ये अर्जुनची टीम हजर असते. चैतन्य, इन्स्पेक्टर सावंत आणि सायली सर्वजण त्या ठिकाणी येतात. आता अर्जुनला तिथे आणलं जातं. आता अर्जुन त्यांना म्हणतो, सगळा इन्व्हेस्टिगेशन चालू आहे ना? मी सांगितला तसाच तपास सुरू आहे ना? आता मला सांगा तपास कुठपर्यंत आला? तर सायली म्हणते, सगळं सांगतो पण तुम्ही अगोदर खाऊन घ्या. अर्जुन म्हणतो, हे बघा, काय काय पुरावे तुमच्या हाती लागलेत ते अगोदर मला सांगा. तर आता चैतन्य म्हणतो, अर्जुन आम्ही तुला सगळं काही सांगणार आहोत, पण सायली वहिनी सांगते ते प्लीज ऐकून घे ना. आता सायली म्हणते, बसा अगोदर जेवायला बसा. असं म्हणत सायली अर्जुनला अगोदर जेवायला सांगते. आता सायली डबा उघडताच अर्जुन अगदी त्या डब्याकडे पाहतो आणि त्याचे अश्रू अनावर होतात. आता तो भावनिक झालेला असतो आणि डबा पाहता क्षणी तो कुठलाही विचार न करता क्षणार्धात जेवायला सुरुवात करतो. आणि इतक्या घाईघाईने जेवत असतो की ते पाहताच चैतन्य आणि इन्स्पेक्टर सावंत यांनाही खूप वाईट वाटतं. सायलीही अर्जुनकडे पाहत असते. अर्जुन सायलीला म्हणतो, बायको मला इथलं जेवण जातच नव्हतं कारण मला तुझ्या हातच्या जेवणाची सवय झाली आहे ना. असं म्हणत अर्जुन पटापट आवडीने जेवत असतो आणि त्याचवेळी त्याला ठसका लागतो. सायली अर्जुनला पाणी देते, त्याला सावरते. अर्जुन पुन्हा एकदा जेवायला सुरुवात करतो. चैतन्यालाही खूप वाईट वाटतं. अर्जुनची ती अवस्था एक मित्र म्हणून चैतन्याला पाहवत नसते. तर आता सायली मनाशीच म्हणते, माझ्या नवऱ्याची ही अवस्था प्रिया तुझ्यामुळे झाली आहे. तुझ्यामुळे आज माझ्या नवऱ्याला हे सगळं सहन करावं लागतंय. पण प्रिया, एक गोष्ट आज सांगते, हा तुझा अपराध शेवटचा अपराध आहे. आता तुझ्या कोणत्याही गुन्हाला माफी नाही. आता बघ मी तुझी काय अवस्था करते. अर्जुनने पटापट डबा संपवलेला असतो. तर त्यानंतर अर्जुन पाणी पितो आणि शांत होतो. आणि त्यानंतर चैतन्याला म्हणतो, चल आता आपण कामाला सुरुवात करूया. का बोल, तुला काय काय इन्फॉर्मेशन मिळाली आहे? तर चैतन्य अगदी सुरुवातीपासून अर्जुनला सांगू लागतो आणि म्हणतो, अगोदर मी तुझं वकीलपत्र बनवलं आहे. तुझ्या या केसचा तूच तुझा वकील असणार आहेस आणि ऑफकोर्स मी तुझा नेहमीप्रमाणेच असोसिएट. असं म्हणत आता चैतन्य अर्जुनच्या समोर त्याच वकीलपत्र देतो. आता अर्जुन वकीलपत्र चेक करतो, तपासून पाहतो आणि त्यानंतर चैतन्यला म्हणतो, बरं आता मला सांगा की तुमच्या हाती काय काय माहिती सापडली आहे? तर चैतन्य म्हणतो, बरं माझं रविराज सरांशी बोलणं झालं आणि त्यांना अशी माहिती मिळाली आहे की या केससाठी जे जज आहेत ते श्रीकांत जमाद आहेत. ते अगोदर वकील होते आणि त्यानंतर ते कोर्टाचे जज झाले आहेत. आणि त्यांच्याबद्दलची सगळी माहिती यामध्ये आहेच. असं म्हणत आता चैतन्य त्यांची सगळी इन्फॉर्मेशन अर्जुनला सांगतो. तर अर्जुन म्हणतो, बरं ठीक आहे, परंतु तो सरकारी वकील कोण आहे? तर आता चैतन्य म्हणतो, त्यांचं नाव आहे निरंजन प्रभू. तर अर्जुन म्हणतो, बरं. तर आता चैतन्य म्हणतो, या ॲडव्होकेटना प्रायव्हेट प्रॅक्टिस करणाऱ्या वकिलांचा राग आहे. तर अर्जुन म्हणतो, हो माहीत आहे मला याबद्दल. मी ओळखतोय त्यांना. डोंट वरी, काहीच प्रॉब्लेम होणार नाही. आता अर्जुन इन्स्पेक्टर सावंत यांना म्हणतो, बरं इन्स्पेक्टर सावंत तुम्हाला काही कळलं आहे का? तर आता अर्जुनला ते म्हणू लागतात, हो सर, पाटकरला कळलं आहे की तुम्ही शांताला एका सुरक्षित ठिकाणी ठेवलं होतं आणि त्या संदर्भात तुम्हाला नक्कीच प्रश्न विचारले जातील. अर्जुन म्हणतो, याचा अंदाज होताच मला. त्यामुळे मी याचीही तयारी पूर्ण केली आहे. कारण शांता मावशी आणि माझ्यामध्ये एक दिवस बोलणं झालं होतं आणि त्याचवेळी मला माहीत होतं हे कधीतरी उपयोगी ठरेलच. आणि तो पुरावा म्हणून आपल्याला उपयोगी ठरणारच आहे. तर सायली विचारते की अशा कोणत्या विषयावर बोलणं झालं होतं? तर अर्जुन म्हणू लागतो, शांता मावशी त्यांचा नवरा दारू पितो आणि म्हणूनच शांता मावशी आणि त्यांचा नवरा गेले कित्येक वर्ष वेगळे राहतायत.
कारण शांतामावशींचा नवरा दारू पिऊन त्यांना खूप मारहाण करायचा आणि हा पुरावा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. तर अर्जुन चैतन्याला म्हणतो, चैतन्य आता तू शांताच्या नवऱ्याचा शोध घ्यायचा आहे. तर त्यानंतर इन्स्पेक्टर सावंत अर्जुनला म्हणतात, सर ज्या ठिकाणावरून तुम्हाला अरेस्ट झाले त्या ठिकाणाचे सीसीटीव्ही फुटेज मी चेक केले आणि एक धक्कादायक खुलासा झाला आहे. असं म्हणत आता ते सीसीटीव्ही फुटेज चैतन्याला दाखवतात. आता चैतन्य आणि अर्जुन दोघेही ते सीसीटीव्ही फुटेज चेक करतात. ते पाहतात आणि त्यानंतर अर्जुन त्या सगळ्यावर विचार करू लागतो. त्या सगळ्यावर अभ्यास करतो आणि मग अर्जुन इन्स्पेक्टर सावंत यांना म्हणतो, खरंच खूप छान काम केलंत. याचा आपल्याला नक्कीच कोर्टात पुरावा म्हणून उपयोग होईल. तर त्यानंतर अर्जुन सायलीला म्हणतो, सायली आता तू एक काम करायचं आहे. आपण ज्या आईस्क्रीम पार्लरमध्ये गेलो होतो तिथे जायचं आहे आणि त्या मॅनेजरशी बोलायचं आहे. नक्कीच त्या मॅनेजरला साक्ष देण्यासाठी कन्व्हिन्स करावं लागेल. त्यांची साक्ष आपल्यासाठी महत्त्वाची ठरेल. तर आता इन्स्पेक्टर सावंत म्हणू लागतात, सर मी सायली मॅम सोबत जाईन. तर त्यानंतर आता अर्जुन चैतन्याला म्हणतो, चैतन्य आता तुला शांताच्या नवऱ्याचा शोध घ्यायचा आहे. शांता मावशींचा नवरा कुठे आहे हे तुला शोधायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला एक एक गोष्टी सगळ्या स्टेप बाय स्टेप सेट कराव्या लागतील. तर सायली म्हणते, आणखीन एक, जयेश दादांना सुद्धा खुनाच्या रात्री नक्की काय घडलं याची साक्ष द्यायला आपण कोर्टात बोलू शकतो ना? तर अर्जुन म्हणतो, ऑफकोर्स त्याची साक्ष तर सगळ्यात महत्त्वाची आहे, त्यामुळे जयेश सुद्धा तिथे हजर असायलाच हवा. तर त्यानंतर सायली म्हणते, आणि हो सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला सांगायचं राहूनच केलं. ज्या रात्री खून झाला त्या रात्री प्रिया ही अधिराज भाऊजींना 12:30-1 वाजता भेटायला गेली होती. अर्जुन म्हणतो, काय? ती तर म्हणजे मम्मा आपल्याला म्हणाली की प्रिया ही अश्विनसोबत घराबाहेर पडली होती. तर सायली म्हणते, हो पण मला नाही वाटत की ती अश्विन भाऊजीसोबत जास्त वेळ थांबली असावी. कारण त्यानंतर असं म्हणत सायली तिचं आणि अधिराज यांचे जे बोलणं झालेलं असतं ते सविस्तरपणे अर्जुनला सांगू लागते. सायली अधिराजला म्हणत असते की भाऊजी तुम्ही प्रियावर लक्ष ठेवा. तिच्याशी तुमचं बोलणं झालंय का? तर अधिराज म्हणतो, नाही सायली वहिनी, फक्त बोलणं झालं नाहीये तर काल रात्री आम्ही भेटलोही होतो. सायली म्हणते, तुम्ही रात्री भेटला होता? तर अधिराज म्हणतो की हो, काल रात्री उशिरा ती मला भेटण्यासाठी आली होती. मी तिला ड्रेस गिफ्ट केला आणि त्यावेळी पाहिलं तर तिच्या हाताला रक्त होतं. मी तिला विचारलं की हे रक्त कसलं आहे? तर ती म्हणाली की भाजी चिरत असताना हाताला लागलं, परंतु ते रक्त जुनं नव्हतं. मला असं वाटतंय की ते रक्त एकदम म्हणजे ती जखम एकदम ताजीच होती. आता या सगळ्या गोष्टी अर्जुन समजावून घेतो आणि सगळ्या गोष्टी कळताच अर्जुन म्हणू लागतो, याचा अर्थ हे क्लिअर आहे की शांता मावशीचा खून हा प्रियाने केलेला असू शकतो. आता चैतन्य, इन्स्पेक्टर सावंत, सायली आणि अर्जुन यांचा सगळ्यांचाच एकच निर्णय झालेला असतो की या खुनाच्या मागे प्रियाचा हात आहे आणि हा खून प्रियानेच घडवून आणलेला आहे. तर दुसरीकडे पाहायला मिळतं की आता सचिनला ज्यावेळी अण्णा विचारतात की नक्की कोणाचा खून झाला आहे, त्यावेळी सचिन त्यांना म्हणतो, कोणीतरी शांता नावाची बाई आहे आणि तिचा खून झाला आहे. तर आता नागराज म्हणतो, शांता? अरे माहिती आहे ना आम्हाला शांता. पण नाही, आम्हाला 100% विश्वास आहे की हा खून अर्जुनने केला नसावा. हा खून दुसऱ्या कोणीतरी केलेला आहे आणि हा आळ अर्जुनवर टाकला आहे. नागराज म्हणतो, पण कोणी? म्हणजे कोणाची इतकी हिंमत असेल की त्या शांताचा खून करण्याइतपत? तर आता सचिन म्हणू लागतो, माझी 100% खात्री आहे. 100% मला माहीत आहे की हा खून प्रियानेच केला असणार. ही काम प्रियाचीच असणार, कारण अर्जुन आणि सायली हात धुवून तिच्या मागे लागले आहेत. आणि म्हणूनच तिने सायली अर्जुनचा अपघात घडवून आणण्याचाही प्रयत्न केला. तो केविलवाणा प्रयत्नसुद्धा तिचा फसला. आणि यासाठीच तिला एवढं मोठं षडयंत्र करण्याची आणि हे मोठं धाडस करण्याची गरज होती. महिपत शिकरे सचिनला म्हणतात, तू तर आमच्यासारखा विचार करायला लागला रे दीक्षित. नाही म्हणजे प्रियाचं डोकं कसं चालू शकतं हे आमच्यासारखं तुलाही कळू लागलं. महिपत शिकरे सचिनला म्हणतात, नाही पण तुला खरं सांगू का, आम्हालाही सुरुवातीला चिचुंद्री वाटली होती पण ही तर निघाली मगर. तर आता नागराज म्हणतो, महिपत जी आपल्याला चुना लावू शकते ना ती सायली अर्जुनला सहजच चुना लावू शकते. सचिन महिपत शिकरेना म्हणतो, अण्णा ही केस आपल्याला लवकरात लवकर पुढे न्यावी लागेल. कारण जोपर्यंत अर्जुन जेलमध्ये आहे तोपर्यंत आपल्याला संधी आहे आणि त्या वेळेतच तुमची सुटका होऊ शकते. म्हणूनच आपल्याला या केसवर लवकरात लवकर काम करायला हवं. तरच तुमची सुटका लवकरात लवकर होईल. तर दुसरीकडे सायली अर्जुनला म्हणते, प्रिया कुठल्याही तराला जाऊ शकते हे तर मला चांगलंच माहीत होतं. आणि मला खात्री आहे की हा खून सुद्धा तिनेच केला आहे. तर चैतन्य अर्जुनला म्हणतो, मी एक काम करतो, हा खून प्रियानेच केला असेल या गोष्टीच्या संदर्भात आता मी सगळ्या गोष्टींचा शोध घ्यायला सुरुवात करतो. आणि त्या दिशेनेच पुरावे शोधतो.
तर आता अर्जुन म्हणतो, थांब चैतन्य, आपलं पहिलं एम आहे मी खून केला नाही, मी निर्दोष आहे हे कोर्टात सिद्ध करण. आणि त्यानंतरची सेकंड स्टेप असणार आहे, जर मी हा खून केला नाही तर मग तो खून कोणी केला. आणि तेव्हाच आपण प्रियाच्या विरोधात सगळे पुरावे गोळा करू. आणि जर मग आपल्याला प्रियाच्या विरोधात भक्कम पुरावे मिळाले की मग मी सहजच निर्दोष सुटू शकतो. इन्स्पेक्टर सावंत अर्जुनला म्हणतात, सर तुम्ही अजिबातच काळजी करू नका कारण तुम्हाला निर्दोष सोडवण्यासाठी आम्ही वाटेल ते प्रयत्न करू. वाटेल ती मदत करू. अर्जुन म्हणतो, थँक्यू सो मच इन्स्पेक्टर सावंत. तर अर्जुन पुढे म्हणतो, आयुष्यात पहिल्यांदाच माझी ही अशी केस आहे. त्यात मला माहीत आहे की माझा क्लायंट 100% निर्दोष आहे आणि त्याला मी निर्दोष सोडवणारच. म्हणून ही केस मला जड नाही जाणार. तर त्याचवेळी त्या ठिकाणी हवालदार पाटील येतात आणि इन्स्पेक्टर सावंत यांना म्हणतात, सावंत साहेब एक सगळ्यात मोठी गडबड झाली आहे. तर इन्स्पेक्टर सावंत विचारतात, काय झालंय? तर पाटील म्हणू लागतात, मी मघापासून आतमध्ये येण्याची संधी पाहत होतो परंतु मला येता आलं नाही. तर आता इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, नक्की काय झालं आहे? तर आता हवालदार पाटील आजूबाजूला पाहतात आणि घडलेला प्रसंग सर्वांना सांगू लागतात. गोष्टी त्यांच्या शोधामध्ये ॲड झाल्यात, त्या सगळ्याच गोष्टी आपल्याला कळणार आहेत. अर्जुनच बोलणं त्यामध्ये रेकॉर्ड होईल. अर्जुन आणि अर्जुनची टीम अर्जुनला सोडवण्यासाठी काय काय प्रयत्न करतायत, त्यांच्या आधी काय काय पुरावे लागलेत हे सगळं आपल्याला कळेल. आणि मग या अर्जुनला अडकवणं सोपं जाईल. आता कॉन्स्टेबल पाटकर यांनी जे काही सांगितलेलं असतं ते ऐकून सर्वांनाच धक्का बसतो. हे सगळं ऐकताच अर्जुनची संपूर्ण टीम आता तो मोबाईल शोधू लागते. आणि त्याचवेळी अर्जुनचं लक्ष जातं. टेबलच्या खाली एका कोपऱ्यात मोबाईल ठेवलेला असतो आणि त्यामध्ये रेकॉर्डिंग चालू ठेवलेलं असतं. आता सगळं काही यांचं बोलणं त्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड झालेलं असतं. इन्स्पेक्टर सावंत तो मोबाईल ताब्यात घेतात आणि त्यानंतर ते रेकॉर्डिंग तिथेच थांबवतात. आता सायली चिडते आणि म्हणू लागते की एका प्रतिष्ठित आणि वरिष्ठ अधिकारी असं कसं करू शकतात? नाही मी आताच जाऊन त्यांना जा विचारते. अर्जुन म्हणतो, थांब तू असं काहीही करणार नाहीयेस. आता आपण अशा कोणत्याच गोष्टीकडे फोकस करायचा नाही की ज्यामुळे आपण अडचणीत देऊ शकतो. त्यामुळे आता आपण फक्त शांत राहायचं आहे आणि सगळे पुरावे कोर्टात सादर करायचा आहे. असं म्हणत आता अर्जुन इन्स्पेक्टर सावंत यांना म्हणतो, इन्स्पेक्टर सावंत हा मोबाईल तुमच्याचकडे ठेवा. आणि त्यानंतर चैतन्याला म्हणतो, चैतन्य आता तो एक काम करायचं आहे. या मोबाईलमधील सिम कार्ड कोणाच्या नावे आहे त्याचा शोध घ्यायचा आहे. आणि या मोबाईलमध्ये अजून अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या गोष्टी आपण पुरावा म्हणून कोर्टात सादर करू शकतो. या सगळ्या गोष्टी शोधायच्या आहेत, तपासून पाहायच्या आहेत. आता सर्वच जण मिळून केसवर अभ्यास करायला सुरुवात करतात. तर त्याचवेळी हवालदार साहेब येतात आणि म्हणू लागतात, तुमची भेटायची वेळ संपली आहे. तर आता चैतन्य अर्जुनला म्हणतो, अर्जुन काळजी घे, आम्ही येतो. तोच आता चैतन्य आणि इन्स्पेक्टर सावंत तिथून बाहेर पडतात. सायली तिथे थांबते आणि ती अर्जुनकडे पाहत असते. अर्जुनची ती अवस्था आणि अर्जुनला असं एकट सोडून जाणं सायलीलाही खूप वाईट वाटत असतं. तिलाही ही गोष्ट सहन होत नसते. सायली अर्जुनला म्हणते, तुम्ही लवकरच घरी याल कारण तुम्ही निर्दोष आहात. खात्री आहे माझी. तर आता अर्जुन म्हणतो, माझी सुद्धा. आणि एका निर्दोष व्यक्तीला जास्त दिवस असं जेलमध्ये ठेवता येणार नाही. माहीत आहे ना तुला? तर सायली म्हणते, हो येते मी. असं म्हणत आता सायली तिथून निघालेली असते. आता एक कॉन्स्टेबल अर्जुनला तिथून जेलमध्ये घेऊन जातात. तर आता इन्स्पेक्टर पाटकर यांच्या कॉन्स्टेबलने जसा मोबाईल लपून ठेवलेला असतो तसाच मोबाईल शोधण्यासाठी तो त्या ठिकाणी आलेला असतो. मोबाईल ताब्यात घेण्यासाठी आलेला असतो. परंतु हाती काही मोबाईल सापडत नाही. आणि मोबाईल सापडत नाही हे पाहिल्यानंतर त्यांनाच धक्का बसतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, अधिराजने प्रियाकडून सत्य वधून घेण्यासाठी किंवा प्रियाच नक्की काय चाललंय या सगळ्याचा शोध घेण्यासाठी तिला कॅफेमध्ये बोलावलेलं असतं. आणि आता प्रिया येताना अधिराजने जो ड्रेस दिलेला असतो तो ड्रेस घालून आलेली असते. आता अधिराज तीच कौतुक करत म्हणतो, खरंच खूप छान दिसतेस. अधिराज अगदी प्रेमानेच प्रियाला म्हणतो, ज्याने कोणी हा ड्रेस डिझाईन केला त्यालाही माहीत नसेल की हा ड्रेस इतका सुंदर दिसतोय. खरं तर हा ड्रेस इतका सुंदर दिसतोय कारण तो तुझ्या अंगावर आहे. त्यामुळेच तर हा इतका क्लासी आणि एलिगंट दिसतोय. आता मात्र प्रिया खुश होते. अधिराजने प्रियाला बरोबर प्रेमाच्या जाळ्यात अडकवलेलं असतं. आता मात्र अधिराज बोलण्यात प्रियाची चांगलीच चिरवतो. अधिराज प्रियाला म्हणतो, खरं सांगू का तू गोडपट जरी घालून आलीस ना. आता प्रिया मात्र धक्क्यानेच अधिराजकडे पाहते. तर अधिराज म्हणतो, तरी सुद्धा असं वाटेल की तू डिझायनर गाऊनच घालून आलीयस. आता अधिराजच हे बोलणं प्रियाला मस्करी वाटत असते. परंतु अधिराज मनातून मात्र खूप संतप्त झालेला असतो. तो खूप चिडलेला असतो कारण अर्जुनच्या बाबतीत जे काही घडलंय ते अधिराजला अजिबातच सहन होत नसतं.
प्रिया अधिराजला म्हणते, अधिराज असं काही नाहीये, तू उगाचच माझं जास्त कौतुक करतोयस. तर अधिराज म्हणतो, उगाच? तुला माहिती आहे का मला हिंदी, इंग्रजी आणि मराठी अशा सगळ्या भाषा येतात. आता मला या सगळ्या भाषा येत असून त्या सगळ्या भाषा मिळून सुद्धा एक असा शब्द नाहीये की त्यासाठी तेवढं मी तुझं कौतुक करू शकेल. आता प्रिया खुश होते आणि मनाशीच म्हणते, हा तर माझ्यात इतका बुडून गेला आहे की आता याचा किस्सा हळूहळू रिकामा करा गेला काहीच हरकत नाही. आता संतोषला जे पैसे द्यायचे आहेत ते याच्याकडूनच घेतले तरी हरकत नाही. संतोषला द्यायचे पैसे इथूनच तर येणार. असं म्हणत प्रिया आता पैसे मिळणार म्हणून खुश असते. आणि त्याचाच विचार करू लागते. तर आता अधिराज आवाज देत म्हणतो, प्रिया काय झालं, कसला विचार करतेस? तर प्रिया नाटक करत अधिराजला म्हणते, कधी कधी मला माझं आयुष्य अगदी कादंबरीसारखं वाटतं. म्हणजे बघ ना, तुला भेटले की मला असं वाटतं की मी खुश आहे, माझ्या आयुष्यात खूप आनंद आहे. असं म्हणत प्रिया अगदी अधिराजूला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करते. आणि मग घरी गेले की सगळं मात्र शांत होतं. त्यावेळी मला जाणीव होते की माझ्या आयुष्यात आनंद नाहीच आहे, फक्त दुःख आहे. आता अधिराज प्रियाला विचारतो, काय झालंय, घरी काही प्रॉब्लेम आहे का? तर प्रिया पुन्हा एकदा खोट बोलत अधिराजकडून पैसे घेण्यासाठी म्हणते, हो माझ्यासमोर तर संकटांचा डोंगरच आहे. म्हणजे बघ ना, आईच ऑपरेशन करायचं आहे, बहिणीच्या स्कूलची फी भरायची आहे. फी भरली नाही तर तिला परीक्षेला बसता येणार नाही. आणि छोटा भाऊ, त्याला एका प्रोजेक्टसाठी दिल्लीला जायचं आहे. प्रिया अधिराजला दाखवून देते आणि म्हणते, पण मला नाही वाटत की एवढा खर्च मी उचलू शकेल. त्यामुळे इतकंच होईल की माझ्या भावाला दिल्लीला जायची जी संधी मिळत आहे ती संधी मात्र होकेल. आणि आईचा तर जीव जात असताना मी फक्त हाताबल होऊन तिच्याकडे फक्त बघत बसेन. कारण माझ्याकडे दुसरा कुठला पर्यायच नसेल. कारण एवढे पैसे तर माझ्याकडे अजिबातच नाहीत. तर अधिराज प्रियाला म्हणतो, मी आहे ना, मग काय एवढा विचार करतेस प्रिया? मी आहे तुझ्यासोबत, बोल किती पैसे लागतील? तर प्रिया नाटकी आता बोलू लागते, हे सगळं करायला किमान 3-4 लाख तरी लागतीलच. अधिराज लगेच आपला चेक काढतो आणि त्यावर अमाऊंट लिहितो आणि सही करत असतो. आणि हे पाहून मात्र प्रियाचे डोळेच फिरतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, इथे पोलीस स्टेशनला सायली अर्जुनला म्हणू लागते, अहो तुम्हाला भेटण्यासाठी अश्विन भाऊजी आईंना घेऊन येतच असतील. अर्जुन म्हणतो, काय मम्मा इथे? सायली, तुला माहीत आहे ना तिला किती त्रास होईल, मग तू तिला इथे का घेऊन येतेस? सायली म्हणते, मग मी काय करू? आई ऐकायला तयारच नाहीत. त्या खूप हट्ट करत होत्या, त्यांना खूप त्रास होत होता आणि मला तो त्रास पाहावत नव्हता. म्हणून म्हटलं बरं ठीक आहे, एकदा तुम्हाला भेटायला येऊ देत. आता अर्जुन काही बोलणार परंतु त्याचवेळी कल्पनाताई त्या ठिकाणी आलेल्या असतात. आता आपल्या मुलाची ती अवस्था पाहून एका आईची जी अवस्था होते तीच कल्पनाताईंचीही झालेली असते. कल्पनाताईंचे डोळे पाणावतात. आपल्या मुलाची ती अवस्था त्यांना पाहावत नाही. कल्पनाताई अर्जुनच्या गाल्यावरून मायेनेच हात फिरवतात आणि म्हणू लागतात, अर्जुन, 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 मला तुझा चेहरा किती ओढल्यासारखा वाटतोय रे. आतापर्यंत गुन्हेगारांना जेलमध्ये पाठवणारा माझा मुलगा आज स्वतः जेलमध्ये आहे. असं म्हणत त्या खूप रडू लागतात. आता अर्जुनलाही खूप वाईट वाटत असतं. अश्विन म्हणू लागतो, मम्मा तू शांत हो. कल्पनाताई अर्जुनचा हात हातात घेतात आणि खूप रडू लागतात. तर अर्जुन म्हणतो, मम्मा तू शांत हो, तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. तर सायली कल्पनाईंना सावरत म्हणते, आई, लवकरच आपण यांना बाहेर काढणार आहोत. तुमचा आहे ना माझ्यावर विश्वास? तर कल्पनाताई म्हणतात, आहे का विश्वास, पण मला हे सगळं काही सहन होत नाहीये. त्याला मी तरी काय करू? तर दुसरीकडे आपल्याला कॅफेमध्ये पाहायला मिळतं, अधिराज प्रियाच्या हातात चेक देतो आणि म्हणतो, 5 लाखाचा चेक. यामध्ये तुझ्या आईचं ऑपरेशन, बहिणीच्या स्कूलची फी आणि भावाचा दिल्लीचा प्रोजेक्ट ही तिन्ही काम होतील. आता प्रिया मात्र खुश होते. आता प्रिया लगेच अधिराजला मिठी मारते आणि म्हणते, अधिराज तू अगदी देवासारखा धावून आलायस रे. अरे माझ्या माणसांची किती काळजी करतोयस, किती मदत करतोयस तू माझ्या माणसांना. तर अधिराज म्हणतो, तो तुझे माणसं ते माझी सुद्धा माणसं आहेत. ते माझं सुद्धा कुटुंब आहे. त्यामुळे यापुढे असा विचार नाही करायचा. आपल्या कुटुंबाला जे लागेल ते सगळं काही मी करायला तयार आहे. तू अजिबात काळजी करू नकोस. आता एकीकडे अधिराजने कॅमेरा ठेवलेला असतो आणि सगळं बोलणं त्यामध्ये शूट होत असतं. सगळ्या मोमेंटामध्ये शूट होत असतात, सगळं काही कॅप्चर होत असतं. परंतु प्रियाला मात्र काहीच माहीत नसतं. तर दुसरीकडे पोलीस स्टेशनला आपल्याला पाहायला मिळतं. कल्पनाताई अर्जुनला म्हणतात, अर्जुन तुझ्याबद्दल बाहेर जे काही लोक बोलतायत ना ते मी नाही रे सहन करू शकत. आतापर्यंत तू कितीतरी निर्दोष लोकांना सोडवलंस, कितीतरी गुन्हेगारांना आतमध्ये टाकलंस. आणि आज मात्र ही वेळ तुझ्यावर आली अर्जुन.
आणि आज त्याच आरोपीच्या पिंजऱ्यात तू उभा आहेस. कसं मी सहन करू, कसं मी हे सगळं काही बघू? असं म्हणत कल्पनाताई खूप रडत असतात. तर आता अश्विन म्हणू लागतो, मम्मा सावर स्वतःला. अगं अशा कंडिशनमध्ये आपण दादाला धीर द्यायचा आहे की त्याला अजून खचवू द्यायचा आहे, सांग ना. आपणच असा धीर सोडला तर दादाला धीर कोण देणार आहे? दादाच्या या लढाईत कोण त्याला साथ देणार आहे? असं म्हणत सर्वजण कल्पनाताईंना समजवत असतात. सायली म्हणू लागते, आई, जग यांच्याकडे कोणत्या नजरेने बघतय किंवा जग यांना काय बोलतय त्याकडे आपण लक्ष नाही द्यायचा. आपण फक्त यांच्याकडे अभिमानाने आणि ताठमानेने बघायचं आहे. आणि आपण बघणार आहोत, कारण आपल्याला माहीत आहे की हे निर्दोष आहेत. यांनी कोणताही गुन्हा केलेला नाही. आता त्या ठिकाणी कॉन्स्टेबल येतात आणि म्हणू लागतात, चला वेळ संपली आहे तुमची. तर अश्विन म्हणतो, दादा तू काळजी घे आणि भेटू आपण पण लवकरच आपल्या घरी. कल्पनाताई पुन्हा एकदा अर्जुनच्या गाल्यावरून मायेने हात फिरवतात आणि म्हणतात, अर्जुन बाळा सावर स्वतःला, सांभाळ हा स्वतःला. काळजी घे, असं म्हणत आता कल्पनाताईंना खूप वाईट वाटत असतं, परंतु अश्विन त्यांना सावरत तिथून घेऊन जातो. आता आपल्या मम्माची ही अवस्था पाहून अर्जुनलाही खूप वाईट वाटतं. अर्जुन सायलीला म्हणतो, सायली मम्माला परत इथे घेऊन येऊ नकोस. कारण तिचा त्रास मला नाही पाहावत. सायली म्हणू लागते, तुम्हाला इतक्या गंभीर आरोपाखाली अटक केलं गेलं आहे मग त्यांना त्रास होणारच ना. पण त्यापेक्षाही त्यांना जास्त त्रास तुम्हाला न भेटल्यामुळे होत होता. आणि म्हणूनच मला त्यांना इथे आणावं लागलं. पण ज्या दिवशी कोर्टात हे सिद्ध होईल, तुम्ही सिद्ध कराल की तुम्ही निर्दोष आहात, त्यावेळी मात्र त्यांचा सगळा त्रास संपून जाईल. बघा तुम्ही काळजी करू नका. तर दुसरीकडे कॅफेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं, अधिराज प्रियाला मिठीत घेतो आणि हे सगळं काही कॅप्चर तर होतच असतं. परंतु त्याचवेळी प्रियाला फोन येतो. आता प्रिया पाहते तर संतोषचा फोन आलेला असतो. प्रिया घाबरते. अधिराज विचारतो की कोणाचा फोन आहे? तर प्रिया खोट बोलत म्हणते, डॉक्टरांचा फोन आहे. मी आता फोन घेते आणि त्यांना सांगते की पैशांची व्यवस्था झाली आहे. अधिराज म्हणतो, हो त्यांना सांग आणि म्हणावं लवकरात लवकर डेट द्यायला, लवकरची तारीख द्यायला सांग, म्हणजे आपल्याला आईंचं वेळेत ऑपरेशन करून घेता येईल. आता प्रिया फोनवर बोलण्यासाठी बाजूला निघून जाते. अधिराज रागानेच तिच्याकडे पाहतो आणि मनातच म्हणतो, डॉक्टर माय फूट. आता ही प्रिया नक्की कोणाशी बोलते हे तर कळायलाच हवं. आता प्रिया संतोषवर चिडते आणि म्हणू लागते, संतोष मी तुला सांगितलं होतं ना की मी स्वतःहून फोन करेन. मग तू मला फोन का केलायस? तर संतोष म्हणतो, मॅडम मी पनवेलमध्ये आलो आहे. आता हे ऐकताच प्रियाला धक्का बसतो. प्रिया म्हणते, काय तू वेडा वगैरे झालायस का? मी तुला सांगितलं होतं ना की इथे यायचं नाही.